शहरातील गाजलेल्या खून प्रकरणात आरोपी नगरसेविका शालन शंकर शिंदे यांचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळून लावला आहे. अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश पी राजवैद्य यांनी हा महत्त्वपूर्ण निर्णय दिला. या प्रकरणात फिर्यादी बाजीराव पांडुरंग सरबदे राहणार रविवार पेठ सोलापूर यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 2 जानेवारी 2026 रोजी दुपारी व सायंकाळी झालेल्या वादातून आरोपींकडून गंभीर मारहाण करण्यात आली. या हल्ल्यात फिर्यादीचे भाऊ बाळासाहेब सरबदे यांच्यावर तलवारीने वार करण्यात येऊन त्यांचा मृत्यू झाला. तक्रारीनुसार आरोपींनी पूर्वीपासून असलेल्या राजकीय वादातून संगनमताने हल्ला केला. घटनेदरम्यान तलवार व कोयत्यासारख्या धारदार शस्त्रांचा वापर करण्यात आला असून फिर्यादी व इतर साक्षीदारांनाही मारहाण करून जखमी करण्यात आले. या प्रकरणी जेलरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून BNS कलम आर्म ऍक्ट व महाराष्ट्र पोलीस कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आलाय. दरम्यान आरोपी शालन शिंदे यांनी जामिनासाठी अर्ज दाखल केला होता. मात्र जिल्हा सरकारी वकील डॉक्टर प्रदीपसिंग राजपूत यांनी जोरदार युक्तिवाद करत गुन्ह्याचे गांभीर्य अधोरेखित केले. घटनेत प्रत्यक्षदर्शी 10 साक्षीदार, वैद्यकीय पुरावे, परिस्थितीजन्य पुरावे उपलब्ध असल्याचे त्यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. तसेच आरोपींना जामीन दिल्यास साक्षीदारांवर दबाव आणण्याची शक्यता असल्याचेही नमूद केले. सरकार पक्षाचा युक्तिवाद ग्राह्य धरत न्यायालयाने आरोपीचा जामीन अर्ज फेटाळला. या खटल्यात सरकार पक्षातर्फे जिल्हा सरकारी वकील डॉक्टर प्रदीपसिंग राजपूत यांनी काम पाहिले तर आरोपीतर्फे ॲडव्होकेट संतोष न्हावकर यांनी बाजू मांडली.